मी तुम्हाला. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य केले, शरीर साधल परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले. माणसाचं शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, म्हणून तुकोबाराय माणसाला उपदेश करतात. महाराज काय उपदेश करतात? प्रत्येक मानवी जीवाला सांगितलं की तुम्ही विचार करा. महिला मंडळ तुकोबाराय सांगतात आम्हाला विचार करायला. आम्ही विचार करीत नाही काय? इथं बसलोय, बाई कीर्तन कधी संपत आहे, कधी घरी जाते, गाया उपाशी मारतात, कधी बाई पाणी पाहिजे ती का नाही कोणाला माहिती. मी पाहुण्यांच्या इकडे आले, हा बोला बोला बोला, आहे का नाही विचार चालू. अहो इथं बसलं तरी आपला विचार संपतो का? सकाळी झोपेतून उठल्या, बाई काय भाजी करा, काय भाजी करता? आयुष्य ते भाज्या करण्यात गेलं महाराज. भाजीच ना, काय म्हणतात कालवण वड्यास, मला 2-3 येतात. नेमकं झोपेतून उठलं का विचार चालू होतो. दिवस मावळायला गेलं, किचन का तोंड केलं का तिच्या डोक्यात तेवढंच. आता पुरुष वर्ग आपला सुद्धा विचार चालू असतो की नाही? संध्याकाळी 5 वाजले का गोइंग टू, म्हणजे कोणत्या मंदिरात? रामाच्या मंदिरात काय? तुमच्या डोक्यात आलं तसं मला काय म्हणायचं नाही महाराज. हनुमंतरायाच्या नेमकं कोणत्या मंदिरात जायचं? म्हणजे मला काय सांगायचंय, विचार माणसाचा थांबत नाही. पण एक सांगू का, अजून एक मुद्दा आहे. माणसानं पहिला विचार करावा आणि मग बोलावं, का बोलावं आणि मग विचार करावा? बोला लवकर. आधी विचार करावा आणि मग बोलावं. अख्खं भांडण झालं, भांडण पेटलं का मग बाई म्हणते हा बाई पहिला विचार करायला लागत होता, आता काय सगळं पांगलंय, आता विचार करून काय फायदा आहे का नाही? नंतर विचार करून फायदा नाही मायबाप. ऐका, एकदा काय झालं, एक त्या ठिकाणी देवपूजा करत होते आणि अगरबत्ती संपली. मुलाला सांगितलं जा रे अगरबत्ती घेऊन ये बाळू. बाळू गेला. आता तो दुकानदार गल्ल्याला अगरबत्ती ओवाळीत होता, है का नाही? आता बोनीचं गिराईक आहे, ओ काका अगरबत्ती द्या ना. काकाचे मंत्रोपचार चालले होते, दिवसभर गल्ला चांगला भरू दे, है का नाही? अख्खं जग तिथं येऊन थांबतंय. काका म्हटले, असा हात केला, जरा थांब. आता लहान पोरांना कुठं दम निघतो का? अहो काका द्या ना लवकर, उशीर झालाय. काकाने परत सांगितलं थांब. त्याला लई राग आला. तो म्हणतो, ओ काका तुम्ही किती जाड आहे, तुम्ही जर इथं मेले तर तुम्हाला या टपरीच्या बाहेर कसं काढावं? काकाने अगरबत्ती खाली ठेवली, नारळच घेतला, मला डोक्यातच टाकतो, मला काय वळण आहे तुला, येत नाही अगरबत्ती. ते पळून गेलं. आता पोरग मोठं येत नाही म्हणून दुसरं पोरग पाठवलं. ओ काका अहो माझ्या भावाकडे चांगले पैसे दिले होते ना, तुम्ही अगरबत्ती दिली नाही. तू म्हणतो काय तुझ्या भावाला वळण आहे? तुझा भाव कुशाल म्हणतो का मेल्यावर तुम्ही लय जाड आहे, मेल्यावर बाहेर कसं काढायचं? कळतच नाही म्हणलं माझ्या भावाला तुकडे तुकडे करून बाहेर काढायचं. तो म्हणला त्याच्या तो डोक्यात नाही घातला, पण तू आता नक्की डोक्यात नारळ घालतो. देणार नाही म्हणला, जा. आता बापच आला, काय पोर आहेत म्हणला, एकाने अगरबत्ती आणली नाही. काय राव दुकानदार, पैसे दिले होते, असं कुठं असतं का? अगरबत्ती द्यायची ना. त्यांनी सांगितलं, हो तुमच्या पोरांना वळ नाही का? एक म्हणतं मेल्या मरणावर टपले तुमचे पोरं, मी काय खायला येतो तुमच्या घरी का काय? एक म्हणतं मेल्या बाहेर कसं काढायचं, दुसरं म्हणतं तुकडे तुकडे करून काढायचं. पोरांना काय कळत आहे म्हणे, बाहेर काढायच्या भानगडीत कशाला पडायचं? कळलं तुम्हाला? टपरी सगळं ठोकून अरे काय बोललो मी? ते म्हणले काय बोललात नाही, घरी जाऊन याचा विचार करा. आधी विचार करा मग बोलावं. आपले विचार, आपलं जगणं, आपलं वागणं तुकोबारांना मान्य नाही. तुकोबाराय म्हणतात विचार करा, पण कोणता विचार करा हा बघाचा प्रश्न.
म्हणतात माहितीये, आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, कोहम कथविदम जातम कोवाय करतासे विद्यते. अरे मी कोण आहे, मी कुठून आलोय आणि मला कुठे जायचंय याचा विचार माणसानं केला पाहिजे. या जीवनामध्ये परम सत्य काय आहे एक सांगू, मानवी जीवनातलं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आहे. आम्ही किती दिवस जगणार आहोत, आमच्या जीवनामध्ये आमचं पतन कशा पद्धतीने होऊ राहिलं याचा विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मायबाप तुकोबार आहे ना, आपला विचार तर मान्यच नाही. तरामय अपार भव सिंधू म्हणजे काय, या भवसागर म्हणजे काय, माया, आणि माया म्हणजे काय, मी. भवसागरातून तरुण जाणं एवढी सोपी गोष्ट आहे बघा. जसं एखाद्या खड्ड्यात पाणी साचावं आणि वरून शेवाळाचा तवंग घ्यावा. शेवाळाच्या तवंगामुळे पाणी दिसत नाही, बरोबर आहे का नाही. पाणी बघण्याकरता शेवाळ बाजूला करावा लागेल, तसं जगाच्या मालकाला बघण्याकरता पहिला मायारूपी पडदा बाजूला करावा लागेल. तुकोबार आहे, लोकांना नाही सांगत, पहिलं स्वतःला सांगतात. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया ग्रासावया. नको 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 मना गुंतू माया नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. या मी पणाला सोडावा लागेल. मी म्हटलं की दुःख आहे. शरीराची उपाधी आपल्याला आल्यामुळे हे सगळं भासतंय आणि म्हणून